नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक बालाजी चेवडे तारीख-ए-हिंद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींची जयंती असते आणि 3 ऑक्टोबर रोजी स्वामी रामानंद तीर्थांची जयंती असते. स्वामी रामानंद तीर्थ कोण? मराठवाड्यातल्या, महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना स्वामी रामानंद तीर्थ हे नाव माहिती नाही. महाराष्ट्रातल्या लोकांना स्वामीजींची फारशी आठवण असू नये याबद्दल माझी तक्रार नाही, पण मराठवाड्यामधल्या अनेक लोकांनाही स्वामीजींची आठवण राहू नये ही फार कृतज्ञतेची भावना माझ्या मनामध्ये दाटून येते. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाने नांदेड शहरामध्ये विद्यापीठ आहे. औरंगाबादमध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावानं एक संशोधन संस्था आहे. पण स्वामी रामानंद तीर्थ म्हणजे कोण हे नव्या पिढीला माहीत राहणे अतिशय आवश्यक आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारखी व्यक्ती ज्यांचा संबंध महात्मा गांधींशी आला, पंडित नेहरूंशी आला, सरदार पटेलांशी आला, लाल बहादूर शास्त्रींशी आला, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या 4ही राज्यामधल्या सर्व उच्च अशा पदाधिकाऱ्यांचा परिचय आणि संबंध अतिशय जवळून ज्यांना आपल्या जीवनामध्ये अनुभवता आला, अशा स्वामी रामानंद तीर्थांचं जीवनचरित्र काय होतं हे जीवनचरित्र परत मराठवाडा, महाराष्ट्र या प्रांतातील लोकांनी समजावून घेण्याची आवश्यकता आहे. संयुक्त महाराष्ट्र असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा स्वामी रामानंद तीर्थांचं विस्मरण होणं हे अतिशय चुकीचं आहे. स्वामी रामानंद तीर्थ हे खरं म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते होते. हैदराबाद मुक्ती संग्रामाचे ते लोकोत्तर नेते होते. स्वामी रामानंद तीर्थ यांचं मराठवाडा, महाराष्ट्र आणि हैदराबाद संस्थानामधलं स्थान हे भारतामध्ये गांधीजींचं जे स्थान आहे त्या स्थानाच्या समान आहे. गांधींनी जे काम भारतामध्ये केलं तेच काम स्वामी रामानंद तीर्थांनी हैदराबाद संस्थानामध्ये केलं. 2020 मध्ये मी बोलतो आहे. 2020 मध्ये बोलत असताना नव्या पिढीला स्वामी रामानंद तीर्थांचा परिचय होणं अतिशय आवश्यक आहे. 1947च्या पूर्वी भारतामध्ये जी 565 संस्थानं होती त्या 565 संस्थानांच्या पैकी एक संस्थान होतं हैदराबाद. हे हैदराबाद भारतातल्या 4 मोठ्या संस्थानापैकी एक होतं. या संस्थानामध्ये एकूण 16 जिल्हे होते आणि मराठवाड्यातले 5 जिल्हे, आता ते 8 झालेले आहेत. कर्नाटकामधले 3 जिल्हे आणि आज जो तेलंगणा प्रांत आहे त्या तेलंगणा प्रांतातील 8 जिल्हे, अशा एकूण 16 जिल्ह्यांचा हा हैदराबाद संस्थान होतं. हे हैदराबाद संस्थान भारतामधलं एक महत्वाचं संस्थान होतं. या संस्थानामध्ये जो स्वातंत्र्य लढा लढला गेला त्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थांनी केलं. म्हणून हा लढा काय आहे, स्वामी रामानंद तीर्थ कोण होते, ह्या 2 गोष्टी आपण समजावून घेण्याची आवश्यकता आहे. स्वामी रामानंद तीर्थ हे पूर्वाश्रमीचे व्यंकटेश भवानराव खेडगीकर, ज्यांचा जन्म कर्नाटकामध्ये विजापूर जिल्ह्यामध्ये सिंदगी या ठिकाणी झाला, ज्यांचं बालपण, ज्यांचं शिक्षण सोलापूरच्या नॉर्थकोट हायस्कूलमध्ये झालं, ज्यांनी आपल्या बालपणामध्ये
लोकमान्य टिळकांची भाषणं ऐकली, लोकमान्य टिळकांपासून प्रेरणा घेतली. लोकमान्य टिळकांच्या निधनाच्या दिवशी आपल्या घरातील एखादा सदस्य मृत्युमुखी पडावा आणि त्यानंतर एक दुःख आपल्याला व्हावं, तसं दुःख एक 8वी-9वीला शिकणाऱ्या स्वामी व्यंकटेश खेडगीकर यांना ते झालेलं होतं. त्यामुळं 1 जून 1920 रोजी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशाच्या भवितव्यासाठी अर्पण करण्याची प्रतिज्ञा घेतली. 16-17 वर्षाचा एक मुलगा आपलं संपूर्ण आयुष्य भविष्यासाठी, देशाच्या भविष्यासाठी अर्पण करण्याची प्रतिज्ञा घेतो, ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. स्वामी रामानंद तीर्थ होण्याच्या अगोदर म्हणजे 1903 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि 1972 मध्ये त्यांचं निधन झालं. 69 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. त्या आयुष्यातले काही टप्पे आपल्याला पाडता येतील. त्याचा पहिला टप्पा हा त्यांनी वयाच्या केवळ 29व्या वर्षी संन्यास घेतला. ती घटना आहे 1932ची. म्हणजे 1903 ते 1932 हा त्यांचा काळ, शालेय जीवनाचा काळ, शिक्षणाचा काळ, ज्या काळामध्ये त्यांनी नॉर्थ कोर्ट हायस्कूल सोलापूर या ठिकाणी 10वीचं शिक्षण घेतलं. परंतु राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना शाळेच्या बाहेर हाकलावं लागलं, ब्रिटिशांनी हाकललं. त्यानंतर ते अमळनेरला गेले, तिथल्या राष्ट्रीय विद्यालयामध्ये शिकले. तिथून ते पुण्यामध्ये आले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये त्यांनी आपली BA ची पदवी केली. त्यानंतर त्यांनी MA ची पदवी घेतली राज्यशास्त्रामध्ये आणि ग्रोथ ऑफ डेमोक्रेसी नावाचं एक थिसिस त्यांनी MA ला असताना लिहिलं आणि आपलं पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. त्यानंतर ते नाम जोशी या महाराष्ट्रातल्या ख्यातनाम कामगार पुढाऱ्यांच्या सोबत त्यांचे मदतनीस म्हणून त्यांनी काम केलं. त्या काळामध्ये कामगारांचं जीवन काय आहे, कामगारांचे दुःख काय आहेत, कामगारांच्या समस्या काय आहेत, ह्या समस्या त्यांनी अतिशय जवळून समजून घेतल्या. त्यांचं विदारक जीवन, त्यांच्या काम करण्याच्या पद्धती, काम करण्याच्या वेळा, त्यांच्या पगारीचे प्रश्न, हे सर्व त्यांनी अतिशय जवळून पाहिलं. त्यानंतर ते शिक्षक म्हणून हिप्परगा या ठिकाणी, उस्मानाबाद जिल्ह्यामधील हिप्परगा हे एक गाव होतं. या गावामध्ये अनंतराव कुलकर्णी यांनी 1921 मध्ये एक शाळा सुरू केलेली होती, राष्ट्रीय शाळा. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेमधून राष्ट्रीय शिक्षण आपल्या देशातील तरुणांना देण्यासाठी म्हणून त्यांनी ही शाळा सुरू केली होती. या शाळेमध्ये शिक्षक म्हणून स्वामी व्यंकटेश खेडगेकर सामील झाले. आता अनंतराव कुलकर्णी हे उत्तर भारतामधल्या स्वामी रामतीर्थ यांचे ते शिष्य होते. तेही वैराग्य संन्यस्त अशा पद्धतीने राहायचे. आपलं सगळं जीवन समाजाला वाहून घेण्यासाठी त्यांनी ही शाळा सुरू केलेली होती. म्हणजे 1921 सारख्या काळामध्ये ग्रामीण भागामधले कुठलीही आर्थिक मदत नसणारे, अत्यंत दरिद्री, गरीब अशा कुटुंबातील असंख्य मुलं या शाळेमध्ये राहत होते. इथंच ते शिकत होते. इथंच ते त्यांची वसतिगृहाची पण सोय करण्यात आलेली होती. शिक्षक विद्यार्थी एकत्रच राहत होते. अशा शाळेमध्ये स्वामीजींनी प्रवेश केला आणि त्यांच्यावर अनंतराव कुलकर्णींचा प्रभाव पडला. अनंतराव कुलकर्णी स्वामी रामतीर्थ यांचे एक शिष्य जे लखनौमध्ये राहत होते, ते नारायण स्वामी यांना अधूनमधून भेटायला जात होते. त्यांच्यासोबत स्वामी रामानंद व्यंकटेश खेडगेकर सुद्धा जात होते आणि या त्यांच्या सहवासामुळं अगोदरच त्यांची प्रवृत्ती संन्यस्त होती. त्यांच्या वडिलांचीही अशीच प्रवृत्ती होती. त्यांच्या वडिलांच्या स्वभावाचाही परिणाम व्यंकटेश खेडगेकर यांच्यावर पडलेला होता आणि आता
अनंतराव कुलकर्णींच्या सहवासामध्ये आल्यानंतर त्यांना आपण संन्यासी व्हावं असं वाटलं आणि ते लखनौला गेले. स्वामी नारायण यांच्याशी ते भेटले, त्यांच्याशी चर्चा केली. स्वामी नारायण यांनी संन्यास म्हणजे काय, संन्यास कसा असतो, त्याचे बाह्य आणि अंतर्गत गुणधर्म कोणते असतात, त्याचे परिणाम काय होतात, सद्य परिस्थितीमध्ये संन्यासाचे दोष काय आहेत, या सर्व विषयावर इत्यंभूत चर्चा केली आणि ह्या चर्चेच्या अंती संन्यास घ्यायचा का नाही हा निर्णय व्यंकटेश खिडगीकर यांच्यावर त्यांनी सोपवला. शेवटी व्यंकटेश खिडगीकरने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आणि हा संन्यास व्यंकटेश खिडगीकरला हिप्परग्याच्या शाळेमध्ये येऊन देण्याचं वचन स्वामी नारायण यांनी दिलं आणि ते वचन दिल्याप्रमाणे 1932 मध्ये ते हिप्परग्याला आले आणि त्यांनी 14 जानेवारी 1932 रोजी व्यंकटेश खिडगीकरला स्वामी रामतीर्थाच्या पंथाची दीक्षा दिली आणि त्यांचा पुनर्जन्म झाला. त्यांनी सांगितलं की आता तुझा पुनर्जन्म झालेला आहे, तू आता परमेश्वराचा पुत्र झालेला आहेस आणि संपूर्ण विश्व हेच तुझं कुटुंब राहणार आहे. आणि यानंतर व्यंकटेश खिडगीकर हा स्वामी रामानंद तीर्थ बनला. स्वामी रामानंद तीर्थ यांचा व्यंकटेश खिडगीकर पासून स्वामी रामानंद तीर्थांच्या पर्यंतचा प्रवास ही 1932 या वर्षाचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे. केवळ 29व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला. अत्यंत तरुण वयामध्ये संन्यास घेतला. ओशो म्हणतो तसं संन्यासाचं आणि वृद्ध होण्याचं काही एक संबंध नाही. संन्यास घ्यायचाच असेल तर तुम्ही तरुणपणी घेतला पाहिजे. स्वामींनी संन्यास घेतला. स्वामी म्हणतात की संन्यास घेणं, संन्यास ही एक मनोवृत्ती आहे, ते कर्मकांड नाही. आणि म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये 4 घरं फिरून भिक्षा घेऊन त्या भिक्षेमध्ये जे काही मिळेल तेवढंच अन्न खायचं, हे जे कर्मकांड होतं, हे कर्मकांड सुद्धा स्वामीजींनी नंतरच्या काळामध्ये सोडून टाकलं. ते कोणत्याही कर्मकांडामध्ये अडकले नाहीत. आपलं संपूर्ण जीवन त्यांनी यानंतर केवळ जनतेला दिलं, समाजाला दिलं. 1932 हा त्यांच्या जीवनातला एक अतिशय महत्वाचा एक फेज होता, एक टप्पा होता. आता स्वामीजींचा हैदराबाद मुक्ती संग्रामाशी संबंध पहिल्यांदा आला 1938 मध्ये. 1938च्या पूर्वी हैदराबाद संस्थानामध्ये काहीही चळवळी होत नव्हत्या का? हा फार महत्वाचा मुद्दा आहे. बघा, हैदराबाद हे असं संस्थान आहे जे लँडलॉक्ड आहे. भारताच्या नकाशामध्ये तुम्ही जर पाहिलात तर ते भारताच्या नकाशाच्या अगदी मधोमध आहे. उदराच्या ठिकाणी भारताच्या हैदराबाद संस्थानाचं चित्र तुम्हाला दिसेल. हैदराबाद संस्थानाच्या अवतीभोवती सगळीकडे भारत आहे, ब्रिटिश भारत आहे. आणि या ब्रिटिश भारतामध्ये प्रचंड उलथापालथी चालू आहे. आणि ह्या उलथापालथीचा काहीतरी परिणाम, रासायनिक परिणाम हा हैदराबाद संस्थानावर होतो आहे. एका बाजूला ब्रिटिश भारतामध्ये असंख्य अशा प्रबोधनाच्या चळवळी झाल्या. राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी या सगळ्यांच्या चळवळी या संस्थानाच्या भोवतीच्या ब्रिटिश भारतामध्ये होत आहेत.
असंख्य वर्तमानपत्र निघत आहेत, साप्ताहिक निघत आहेत, मुद्रण साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाशित केलं जात आहे. टिळकांनी शिवजयंती सुरू केली, गणेशोत्सव सुरू केले आणि एक प्रचंड मोठी प्रबोधनाची लाट भारतामध्ये आली. स्वदेशी चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये आली. या सगळ्यांचा परिणाम हैदराबाद संस्थानावर होत होता. पण हैदराबाद संस्थान एक वैशिष्ट्यपूर्ण संस्थान होतं. या हैदराबाद संस्थानाचा 7वा निजाम जो 1911 मध्ये सत्तेमध्ये आला होता, मीर उस्मान अली खान बहादूर, हा हैदराबादमध्ये सगळं हैदराबाद सामाजिक दृष्ट्या मागासलेलं ठेवून, आर्थिक दृष्ट्या मागासलेलं ठेवून, प्रशासकीय दृष्ट्या तो या संस्थानाला अद्ययावत करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळं संस्थानामध्ये स्वतंत्र रेल्वे होती, स्वतंत्र पोस्ट होता, स्वतंत्र विद्यापीठ होता. संपूर्ण हैदराबादमध्ये उर्दू ही शिक्षणाची भाषा होती. या संपूर्ण हैदराबादमध्ये 88% लोक हिंदू होते, तर केवळ 12% लोक मुस्लिम होते. या 88% हिंदूंच्या मध्ये मराठी बोलणारे, तेलुगू बोलणारे, कन्नड बोलणारे असे 3 भाषा बोलणारे होते. परंतु या 3 भाषा बोलणाऱ्यांना त्यांच्या मातृभाषेमध्ये शिक्षण घेतलं जाऊ दिलं नव्हतं. उर्दू हीच कंपल्सरी मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन होती. केवळ हैदराबाद या ठिकाणीच विद्यापीठ तेही नंतरच्या काळामध्ये निर्माण झालेलं होतं. सगळ्या औरंगाबाद, गुलबर्गा या ठिकाणी केवळ इंटरमिजिएट पर्यंतच शिक्षण दिलं जात होतं, इंटरपर्यंत शिक्षण दिलं जात होतं. आणि गावागावामधून शाळा नव्हत्या, शिक्षणाची कोणतीही सोय नव्हती, संघटनाला बंदी करण्यात आलेली होती, कोणत्याही सण उत्सवाला बंदी करण्यात आलेली होती. मशिदीच्या पुढून कोणताही हिंदू कोणतंही वाद्य वाजवत नेऊ शकत नव्हता. मंदिर नवं बांधता येत नव्हतं, जुनं दुरुस्त करता येत नव्हतं. अनेकदा रमजान महिना व दिवाळी, रमजान महिना व वैशाख महिना एकत्र आला तर बाजा न वाजवता, वाजंत्री न वाजवता आपापल्या घरामध्ये शांतपणे लग्न उरकून घ्यावं लागत होतं. असंख्य असे सांस्कृतिक दबाव या हैदराबाद संस्थानामध्ये लोक अनुभवत होते. त्याच्यामुळे स्वामीजी 1938 मध्ये हैदराबाद मुक्ती संग्रामाचं नेतृत्व स्वीकारतात. हैदराबाद संस्थानाच्या राजकारणाच्या क्षितिजावर पहिल्यांदा स्वामीजीचा उदय 1938 मध्ये होतो. यालाही एक अर्थ आहे. काँग्रेसनं जेव्हा 1937 मध्ये ही भूमिका घेतली की आता आपल्याला संस्थानांच्या मध्ये लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. महात्मा गांधींची अशी भूमिका होती की हे जे सगळे संस्थानिक आहेत, काही काळ महात्मा गांधींना असं वाटत होतं की हे जे संस्थानिक आहेत, हे संस्थानिक म्हणजे भारतानं गमावलेल्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहेत. पण नंतरच्या काळामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की हे सगळे संस्थानं भारतानं गमावलेल्या स्वातंत्र्याचे प्रतीक नसून भारताच्या असलेल्या ब्रिटिश दास्याचे संरक्षक खांब आहेत. म्हणून या सगळ्या संस्थानांच्या मधून जनतेचे लढे उभे राहिले पाहिजेत, ही भूमिका 1937 मध्ये काँग्रेसनं घेतली आणि त्यामुळं 38 पासून सगळ्या संस्थानांच्या मध्ये चळवळींचं एक वातावरण निर्माण झालं. बरं, हैदराबाद संस्थानाची राजकीय स्थिती एकदम वेगळी होती. संस्थानिक मुसलमान आणि त्याची सगळी प्रजा हिंदू, प्रजा 88% आणि राजा हा 12% जनतेमधून. 1724 पासून 1948 पर्यंत 224 वर्ष इतकं दीर्घ अशा पद्धतीचं राज्य चालवणारं हे घराणं होतं. म्हणून या राज्यामध्ये 12% मुस्लिमांनी या राज्याच्या सगळ्या महत्वाच्या पदांवर स्वतःची नियुक्ती करून घेतलेली होती.
ओहोदे कुलिया आणि ओहोदे गैर कुलिया असे दोन प्रकारच्या सेवांचे प्रकार होते. ओहोदे कुलिया म्हणजे अतिशय महत्वाच्या ज्या जागा आहेत त्या जागांवर 88% 90% मुस्लिमांची नियुक्ती केलेली होती. तर अहोदे गैर कुलिया म्हणजे बिनमहत्वाच्या ज्या जागा होत्या त्यामध्येही जवळपास 80% मुस्लिमांचीच भरती करण्यात आलेली होती. त्यामुळं प्रशासन खालपासून वरपर्यंत हे निजामाला मानणारच होतं. अर्थात ही सगळी राजेशाही होती, हे संस्थानिकांचा सगळा कारभार होता आणि अशा सगळ्या संस्थानिकांच्या मध्ये जनतेचे लढे उभारायचे कसे हा प्रश्न अतिशय महत्वाचा होता. आणि त्यामुळं या सगळ्या जनतेला संघटित करणं, त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करणं, स्वतःचे नागरी अधिकार निर्माण करणं, धर्मनिरपेक्ष अशा पद्धतीचं राज्य उभं करणं, प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत असे अधिकार देणं, ही जी राजकीय लढाई असते या राजकीय लढाईचं नेतृत्व स्वामीजींनी केलं. म्हणजे 1938 ही अशी हे असं वर्ष आहे की ज्या वर्षामध्ये हैदराबादमध्ये स्टेट काँग्रेस निर्माण करण्याचा प्रयत्न स्वामीजींनी केला. म्हणजे बाहेर जसं इंडियन नॅशनल काँग्रेस होती तशी संस्थानामध्ये काँग्रेसचीच एक शाखा म्हणून स्टेट काँग्रेस निर्माण करण्याचा प्रयत्न स्वामीजींनी केला. परंतु हे निर्माण होण्याच्या अगोदर म्हणजे स्थापना होण्याच्या अगोदरच स्वामीजींनी यांच्यावर बंदी टाकली. 1938 पासून 1946 पर्यंत काँग्रेसवर हैदराबाद संस्थानामध्ये बंदी टाकण्यात आलेली होती. 8 वर्ष काँग्रेसला काँग्रेसच्या नावानं, स्टेट काँग्रेसच्या नावानं कोणतंही काम निजामाने करू दिलेलं नव्हतं. हे जे पर्व आहे हे पर्व स्वामीजींच्या जीवनातलं अतिशय महत्वाचं पर्व आहे. 1938 ते 1946 हा जो 8 वर्षाचा काळ आहे, या 8 वर्षाच्या काळामध्ये तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकातले 3 जिल्हे या 16 जिल्ह्यातल्या जनतेमध्ये आपापल्या भाषांच्या मधून जागृती निर्माण करण्यासाठी, राजकीय लढे मजबूत करण्यासाठी, त्यांची पायाभरणी करण्यासाठी, धर्मनिरपेक्ष राज्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या बाबी आहेत त्याची पूर्तता करण्यासाठी वेगवेगळ्या भाषिक परिषदांची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्र परिषद ही मराठी बोलणाऱ्यांची, आंध्र परिषद ही तेलुगू बोलणाऱ्यांची आणि कर्नाटक परिषद ही कानडी बोलणाऱ्यांची. सर्वप्रथम या स्वातंत्र्य लढ्याला जर कोणी आकार दिला असेल तर ते इथल्या साहित्यिकांनी दिला, इथल्या सुशिक्षितांनी दिला, इथल्या शिक्षकांनी दिला. आणि या 3 भाषिक परिषदांच्या माध्यमातून आपल्या समस्या काय आहेत, आपल्या राजकीय समस्या काय आहेत, आपल्या आर्थिक समस्या काय आहेत, आपल्या मूलभूत अधिकार कोणते आहेत याबद्दल या परिषदांच्या मधून आवाज उठवायला लोकांनी सुरुवात केली. 1938 चा जो काळ आहे हा काळ भारतामध्ये 1937 ची निवडणूक झालेली आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेचे सरकार आलेले आहेत सगळ्या भारतामध्ये. भारतातले जे 11 प्रांत होते त्या 11 प्रांतामध्ये जनतेचं राज्य निर्माण झालेलं होतं. ब्रिटिशांनी जे वचन दिलेलं होतं 1919च्या कायद्यामध्ये की आस्ते आस्ते आम्ही भारताला जबाबदार सरकार देऊ, त्याचाच एक भाग म्हणून 1935 चा कायदा आला. त्यानुसार 1937 मध्ये निवडणुका झाल्या आणि संपूर्ण भारतामध्ये एकदेशीय सरकारांचे शासन हे स्थापन झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा काळामध्ये हैदराबाद संस्थानामध्ये मात्र निजामाने काँग्रेसवर बंदी टाकलेली आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांनी
या स्टेट काँग्रेसचं नेतृत्व केलं. त्यांच्या अगोदर आर्य समाजाचा लढा या हैदराबाद संस्थानामध्ये खूप मोठा लढा दिलेला होता. हिंदू महासभेनं सुद्धा लढा दिलेला होता. आर्य समाजानं हैदराबाद संस्थानामध्ये हिंदू समाजामध्ये प्रचंड मोठी जागृती निर्माण केली. पण त्यांचा लढा हा धार्मिक लढा होता. त्यांच्या मागण्या धार्मिक होत्या. हिंदू महासभेच्याही मागण्या धार्मिक होत्या, त्या राजकीय नव्हत्या. पण स्टेट काँग्रेसची मागणी मात्र ही राजकीय होती, पॉलिटिकल होती. आम्हाला जबाबदार सरकार द्या, नागरिकांना मूलभूत अधिकार द्या, संस्थानामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्या, वर्तमानपत्र काढण्याची मुभा द्या. हैदराबाद संस्थानामध्ये कोणालाही वर्तमानपत्र काढता येत नव्हतं. बाहेरचं वर्तमानपत्र संस्थानामध्ये येण्यासाठी परवानगी नव्हती, परमिशन नव्हती. अशा परिस्थितीमध्ये स्वामीजींना 1938 मध्ये त्यांनी आंदोलन केल्याबरोबर त्यांना अटक करण्यात आली. महात्मा गांधींच्या आदेशावरून स्वामी रामानंद तीर्थांनी ही चळवळ मागे घेतली. 1942 मध्ये भारतामध्ये चले जाव चळवळ सुरू झाली. त्याचे पडसाद हैदराबाद संस्थानामध्ये उमटले आणि हैदराबाद संस्थानामध्ये सुद्धा लोकांनी चळवळ केली. हा जो काळ होता हा अतिशय क्रिटिकल असा काळ होता. म्हणजे एका बाजूला भारतामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या आपण जवळ जात होतो. 1939 ला दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली आणि त्यानंतर काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाढली, मुस्लिम लीगची बार्गेनिंग पॉवर वाढली. भारतामध्ये मुस्लिम लीग, ब्रिटिश आणि काँग्रेस हा तिहेरी संघर्ष सुरू झाला आणि भारतामध्ये आता लवकरच काहीतरी नवा बदल होईल हे चित्र स्पष्ट दिसू लागलं. आणि अशा काळामध्ये हैदराबाद संस्थानामध्ये मात्र आता जर अशा प्रकारचं स्वातंत्र्य आलं तर ते मुस्लिमांच्यासाठी अतिशय धोकादायक असणार आहे. म्हणून हैदराबाद संस्थानामध्ये 1927 मध्ये स्थापन झालेली मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन MIM ही संघटना अतिशय आक्रमक बनली. रजाकार हे त्यांचं एक फ्रंट होतं. इत्तेहादुल मुसलमानांची युवा आघाडी म्हणजे रजाकार होते. रजाकार म्हणजे काय? रजाकार म्हणजे संपूर्ण हैदराबाद संस्थानामध्ये गावागावामध्ये जे काही मुस्लिम मुलं होती, गुंड होती, या सगळ्या गुंडांची ही संघटना होती. या संघटनेच्या माध्यमातून जो कोणी काँग्रेसचं नाव घेईल, जो कोणी महात्मा गांधींचं नाव घेईल, जो कोणी स्वातंत्र्याचं नाव घेईल, जो कोणी निजामाच्या विरोधामध्ये बोलेल, त्या सगळ्यांना धडा शिकवणारी, त्यांचं दमन करणारी, त्यांचा खून पाडणारी, मुडदे पाडणारी ही संघटना होती. ही संघटना हळूहळू प्रचंड दहशत या संस्थानामध्ये निर्माण करत होते. आणि म्हणून एका बाजूला या संस्थानाचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ करत होते. त्यांचा अहिंसेमध्ये विश्वास होता, त्यांना महात्मा गांधींचा आशीर्वाद होता, त्यांचं मार्गदर्शन होतं. परंतु हैदराबाद संस्थानामध्ये निशस्त्र लढा देणं, अहिंसक लढा देणं हे अतिशय कठीण होतं. ही सोपी गोष्ट नव्हती. म्हणून या संस्थानाचा लढाईचं तिसरं पर्व जून 1946 मध्ये सुरू झालं. जून 1946 काय आहे? एका बाजूला भारतामध्ये म्हणजे ब्रिटिश भारतामध्ये कुठल्या राजकीय घडामोडी चालू आहेत? ब्रिटिश भारतामध्ये 1946 ची निवडणूक झालेली आहे. 1945च्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये
केंद्रीय निवडणुका झाल्या. 1946च्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये सर्व 11 प्रांताच्या निवडणुका झाल्या. कॅबिनेट मिशन आलं, काही योजना ठरली आणि या योजनेच्या नंतर ब्रिटिशांच्या दबावामुळे निजामाला काँग्रेसवरची बंदी उठवावी लागली आणि भारतामध्ये 2 सप्टेंबर 1946ला पंडित नेहरू यांची अंतरिम सत्ता आलेली होती. या परिस्थितीमध्ये 17 जून 1946ला निजामाने काँग्रेसवरची बंदी उठवली. रीतसर त्याच काळामध्ये हैदराबाद या ठिकाणी अधिवेशन बोलवून काँग्रेसची औपचारिक स्थापना स्वामी रामानंद तीर्थांनी केली. हा 1946 ते 48चा जो लढा होता, हा लढा अतिशय तीव्र होता. तो शेवटच्या टप्प्यामध्ये लढल्या जाणारा अंतिम लढा होता. महात्मा गांधींनी सांगितलं होतं स्वामी रामानंद तीर्थांना की या देशाची अंतिम लढाई ही हैदराबादच्या भूमीवर होईल आणि खरोखर ती अंतिम लढाई हैदराबादच्या भूमीवरच झालेली होती. 1946ला एका बाजूला भारतामध्ये म्हणजे ब्रिटिश भारतामध्ये मुस्लिम लीगनं पाकिस्तानची मागणी मोठ्या प्रमाणात केलेली होती. त्यांनी मुस्लिमांच्या मतदारांना पाकिस्तानसाठी आपल्याकडे आकृष्ट केलेलं होतं. 16 ऑगस्ट 1946ला प्रत्यक्ष कृती दिन केलेलं होतं. त्यानंतर ब्रिटिश भारतामधल्या घटना घडामोडी अतिशय तीव्रतेने वाढत होत्या. जशा जशा ब्रिटिश भारतामधल्या घटना अतिशय तीव्रतेनं फाळणीकडे जात होत्या, तशा तशा हैदराबादमध्ये सुद्धा अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत होते. ज्या पद्धतीनं ब्रिटिश भारतामध्ये भारताचं स्वातंत्र्य अतिशय नजदीक येऊ लागलं, नजरेच्या टप्प्यात येऊ लागलं, त्या प्रमाणामध्ये हैदराबादमध्ये अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागलेले होते. म्हणून अशा परिस्थितीमध्ये हैदराबादमध्ये अहिंसक लढा देणं अशक्य होतं आणि म्हणून महात्मा गांधींनी मरण्यापेक्षा सशस्त्र संघर्ष करण्याची परवानगी स्वामीजींना दिली. म्हणजे महात्मा गांधींनी सशस्त्र लढ्याची परवानगी देण्याचं हे एकमेव उदाहरण. इथं लढा ब्रिटिशांचे सारखे शहाणे शत्रू हैदराबादमध्ये नव्हते. त्यांना महात्मा गांधींच्या सारखी उपोषणाची भाषा समजत नव्हती. त्यांना लोकशाहीची, पत्रांची, अर्जांची, विनंतीची भाषा त्यांना समजत नव्हती. त्यामुळं हैदराबादमधला लढा हा अप्रत्यक्षपणे हा सशस्त्र लढाच शक्य होता, तो अहिंसक लढा शक्य नव्हता. म्हणून स्वामीजींनी या सशस्त्र लढ्याचं नेतृत्व केलं, हे आपण समजावून घेतलं पाहिजे. याचा अर्थ त्यांचा शस्त्रामध्ये विश्वास होता असं नव्हे, ते अहिंसकच होते. पण जनतेचे प्रश्न अतिशय महत्वाचे होते. हैदराबादच्या जनतेचं स्वातंत्र्य हे त्यांच्यावर टाकलेली एक दैवी जबाबदारी होती. म्हणून स्वामीजींनी या सशस्त्र लढ्याचं नेतृत्व स्वीकारलं. 21 ऑक्टोबर 1946 रोजी अर्जापूर या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली तालुक्यामध्ये गोविंदराव विनायकराव पानसरे याचा खून करण्यात आला. जसं जसं स्वातंत्र्य येऊ लागलं तशी तशी ही खुनाची प्रवृत्ती वाढायला लागली. 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य घोषित झालं. 20 फेब्रुवारी 1947ला ॲटलीची घोषणा झाली. 3 जून 1947ला 3 जूनची घोषणा झाली. फाळणीची घोषणा झाली. 15 ऑगस्ट ही तारीख निश्चित झाली आणि त्या तारखेप्रमाणे
7 ऑगस्टला हैदराबाद संस्थानामध्ये झेंडा दिन साजरा करण्यात आला. पण हैदराबाद संस्थानाची एक भूमिका होती. हैदराबादला भारताचं स्वातंत्र्य जे मिळणार होतं त्या स्वातंत्र्यामध्ये त्यांना सहभागी व्हायचं नव्हतं. निजामाला आपला हैदराबाद स्वतंत्र ठेवायचा होता. अतिशय हुशार, अतिशय पाताळ यंत्री असा हा 11वा निजाम होता, मीर उस्मान अली खान बहादूर. आपलं संस्थान स्वतंत्र करता यावं याच्यासाठी म्हणून त्याने त्या काळामध्ये हैदराबाद पासून गोव्यापर्यंतचं अंतर ही जागा विकत घेण्याचा प्रयत्न केलेला होता. पोर्तुगीजांच्या माध्यमातून प्रचंड शस्त्रास्त्र त्यांनी मागवलेली होती. जीनाला खूप मोठी आर्थिक मदत त्यांनी दिलेली होती. आपल्या बाजूनं युनोमध्ये युरोपियन प्रतिनिधी, अमेरिकन प्रतिनिधी बोलावेत याच्यासाठी एक प्रचंड मोठी लॉबी त्यांनी युरोप अमेरिकेमध्ये निर्माण केलेली होती. हा साधा माणूस नव्हता, अतिशय पाताळयंत्री माणूस होता. निजामाचं वैशिष्ट्य हेच होतं की असंख्य वेळा पराभूत होऊन सुद्धा तसंच जिवंत राहणं, शिल्लक राहणं हे निजामाचं वैशिष्ट्य होतं. मराठ्यांच्या पुढे अनेकदा नतमस्तक होऊन, मराठ्यांनी अनेकदा धूळ चालवून, ब्रिटिशांचा अनेकदा मार खाऊन, टिपू सुलतानाच्या हातून पराभूत होऊन सुद्धा निजाम शिल्लक राहिले. त्यांची शिल्लक राहण्याची जी गुणवत्ता होती ती 1948 पर्यंत होती. आणि म्हणून हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन होणार नाही, तो स्वतंत्र राहील. म्हणून आझाद हैदराबाद हे रजाकारांचं स्वप्न, MIMचं स्वप्न, निजामाचं स्वप्न त्यांनी निर्माण केलेलं होतं. 15 ऑगस्ट 1947ला ब्रिटिश भारतातून गेले, परंतु माउंटबॅटन भारतामध्येच होते. भारताच्या लष्कराचे प्रमुख हेही ब्रिटिशच होते. त्याच्यामुळे जोपर्यंत माउंटबॅटन जाणार नाही, जेव्हापर्यंत ब्रिटिश सेनापती जाणार नाही, तोपर्यंत हैदराबाद संस्थान, या संस्थानाचा प्रश्न हाताळणं सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, महात्मा गांधी या तिघांनाही अशक्य होतं. आणि त्याच्यामुळं 7 ऑगस्ट 1947 रोजी संपूर्ण हैदराबाद संस्थानामध्ये झेंडा दिवस साजरा करण्यात आला. ह्या झेंडा दिवसाला रजाकारांनी प्रचंड विरोध केला. हजारो लाखो झेंडे या हैदराबाद संस्थानामध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे लावले. स्वामी रामानंद तीर्थांनी हैदराबादच्या मध्य भागामध्ये आपल्या खांद्यावर तिरंगा घेऊन ही चळवळ चालू केली. लोकांनी आनंदाने आपापल्या घरावर तिरंगी झेंडे लावले. पण ज्यांच्या घरावर तिरंगा झेंडा होता त्यांच्या घरावर रजाकारांनी हल्ले केले. स्वामी रामानंद तीर्थांनी सांगितलं की हैदराबाद संस्थानाचं भविष्य शेवटी भारतामध्ये विसर्जित होणे हेच आहे, याला दुसरं भविष्य नाही. पण सरदार पटेलांनी सांगितलं की हैदराबाद संस्थानामधल्या लोकांना आणखी काही महिने वाट पाहण्याची गरज आहे, लोकांचं नीतिधैर्य तुटणार नाही, अशा पद्धतीनं संयमानं लोकांना तोपर्यंत टिकवण्याची गरज आहे, हे स्वामी रामानंद तीर्थांनी सांगितलेलं होतं. स्वामी रामानंद तीर्थांना पटेलांनी सांगितलेलं होतं. त्याच्यामुळं भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947ला, तर हैदराबादला स्वातंत्र्य मिळालं. त्याच्यानंतर 13 महिन्यांनी, या 13 महिन्याचा जो काळ आहे हा अतिशय बिकट असा काळ हैदराबादच्या मधल्या लोकांच्यासाठी होता. या काळामध्ये अनेक घटना घडल्या. 30 जानेवारी 1948ला उमरीची बँक लुटण्यात आली. जवळपास 20-21 लक्ष रुपये या बँकेमधून हैदराबाद काँग्रेसच्या लोकांनी लुटले आणि ते स्वातंत्र्याच्यासाठी शस्त्र घेण्यासाठी वापरले. या हैदराबाद संस्थानाच्या भोवती असंख्य अशी सशस्त्र कॅम्प उभी करण्यात आली आणि त्या कॅम्पमध्ये भारत सरकारने शस्त्रास्त्र पुरवली. मराठवाडा किंवा हैदराबाद मधल्या लोकांना सशस्त्र
संग्राम कसा करावा याचं प्रशिक्षण दिलं. या काळामध्ये अनेक अत्याचार रजाकारांनी हैदराबाद मधल्या लोकांवर केलं. प्रचंड अशा पद्धतीची लूट केली. गावच्या गाव बेचिराग करून टाकले. कल्लाळीचा नांदेड जिल्ह्यामध्ये कल्लाळी नावाचं गाव आहे. अप्पाजी नाईक हे त्याचे नेते होते. या कल्लाळी गावामध्ये प्रचंड मोठं हत्यासत्र रजाकारांनी केलं. नांदेड जिल्ह्यामध्येच एका तहसीलदाराचा खून करण्यात आला. इस्लामपूरच्या पोलीस स्टेशनवर आक्रमण करण्यात आलं. अशा असंख्य घटना घडल्या. मला हे आपणास सांगायचं आहे की हा सगळा लढा अतिशय बिकट होता. या लढ्याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ करत होते. शेवटी ऑपरेशन पोलो पंडित नेहरूंच्या परवानगीने, सरदार वल्लभभाई पटेलांच्या नियोजनाने आणि मेजर जनरल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संस्थानाच्या चारही बाजूंनी भारतीय लष्कर या संस्थानामध्ये शिरलं. 13 सप्टेंबर 1947 रोजी हे ऑपरेशन पोलो सुरू झालं आणि 17 सप्टेंबर रोजी हे ऑपरेशन संपलं. स्वामीजींचं जे एक ध्येय होतं ते ध्येय 17 सप्टेंबर 1948 रोजी पूर्ण झालं. या हैदराबाद संस्थानामधलं निजामाचं राज्य हे संपुष्टात आलं. हैदराबाद संस्थानामधल्या या सगळ्या जनतेचं नेतृत्व स्वामीजींनी केलेलं होतं. ते केवळ मराठवाड्याचे नेते नव्हते, ते केवळ कर्नाटकातल्या 3 जिल्ह्याचे नेते नव्हते, ते केवळ आंध्र प्रदेश मधल्या आजच्या तेलंगणातल्या 8 जिल्ह्याचे नेते नव्हते, ते या 16 जिल्ह्यातल्या लक्षावधी 2 कोटी लोकांचे ते नेते होते. स्वातंत्र्य मिळणं हे स्वामीजींच्या दृष्टीने एक टप्पा होता. पण केवळ स्वातंत्र्य मिळून समाजाचे प्रश्न मिटले नाहीत आणि आपण हे आज पाहतो आहोत की मराठवाड्याचे प्रश्न तर स्वातंत्र्याच्या 70 वर्षामध्ये सुद्धा मिटले नाहीत. स्वामी रामानंद तीर्थांच्या समोर 17 सप्टेंबर 1948 या दिवशी एक प्रश्न मिटलेला होता. पण हा प्रश्न अर्धवट मिटलेला होता. स्वामी रामानंद तीर्थांचं मत होतं की या हैदराबाद संस्थानामध्ये जे 3 भाषा बोलणारे लोक आहेत त्या 3 भाषा बोलणाऱ्या लोकांनी त्या प्रांतामध्ये विसर्जित आलं पाहिजे. मुळामध्ये ही काँग्रेसचीच भूमिका होती. ती 1887 पासूनची भूमिका होती. महात्मा गांधींची पण तीच भूमिका होती की भाषिक प्रांतांची निर्मिती झाली पाहिजे. आणि म्हणून आपण हे पाहतो की सर्वप्रथम भाषिक प्रांत निर्माण झाला आंध्रमध्ये. कारण पोट्टी श्रीरामुलू या व्यक्तीने आमरण उपोषण केलं आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे लगेच आंध्र प्रदेश नावाचं तेलुगू बोलणाऱ्या लोकांचं एक स्वतंत्र प्रांत सरकारला निर्माण करावं लागलं. स्वामी रामानंद तीर्थांचं हेच मत होतं की मराठवाड्यातले जे 5 जिल्हे आहेत ते संयुक्त महाराष्ट्रामध्ये यायला तयार आहेत. त्यांचं स्वतंत्र अस्तित्व त्यांना नको होतं. त्यांना विदर्भामध्ये जायचं नव्हतं. महाविदर्भामध्ये जसं ब्रिजलाल बियाणींची भूमिका होती तशी स्वामीजींची भूमिका नव्हती. स्वामीजींना असं वाटत होतं की आपण बिनशर्त संयुक्त महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे आणि आपला मराठवाडा अतिशय मागासलेला आहे आणि त्याच्यामुळे या मागासलेल्या मराठवाड्याचे प्रश्न मिटावेत याच्यासाठी म्हणून जो नागपूर करार झाला 1953 मध्ये, त्या नागपूर करारामध्ये जो कलम करण्यात आलं ते सगळे कलम मराठवाड्याला सुद्धा लागू आहेत. त्याच्यामुळं मराठवाड्याच्या प्रश्नांचा दरवर्षी एक अहवाल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सादर करावा अशी ही मागणी स्वामीजींनी केलेली होती. संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये स्वामीजींची भूमिका अतिशय महत्वाची होती. आज मराठवाडा जर महाराष्ट्रामध्ये असेल तर ते असण्याचं एकमेव कारण स्वामी रामानंद तीर्थ होते. स्वामी रामानंद तीर्थांच्या मुळे मराठवाडा महाराष्ट्रामध्ये आला
हे महाराष्ट्रानं कधीही विसरून चालणार नाही. पण हा जो मराठवाडा होता, या मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न स्वामीजींनी मांडलेले होते. स्वामीजींचं 1948 नंतरचं मराठवाडा महाराष्ट्रामध्ये, संयुक्त महाराष्ट्रामध्ये विलीन करणं हे एक स्वप्न होतं. पंडित नेहरू जे काँग्रेसचे सर्वात मोठे नेते होते, ते सर्वात मोठे नेते स्वामीजींच्या या भूमिकेच्या एकदम विरोधात होते. पंडित नेहरूंना असं वाटत होतं की हैदराबाद संस्थान एक वैशिष्ट्यपूर्ण संस्थान आहे, इथली संमिश्र संस्कृती आहे, ती अशीच असली पाहिजे. पण स्वामीजींनी सांगितलं की ही संमिश्र वगैरे काही नाही, इथल्या 3 भाषेच्या लोकांना, 3 भाषा बोलणाऱ्या लोकांच्या प्रांतामध्ये तुम्ही समाविष्ट करून टाका, भाषिक प्रांतांची रचना तुम्ही करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 1953 मध्ये हैदराबादमध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनामध्ये स्वामीजी स्वागताध्यक्ष होते आणि स्वागताध्यक्ष असताना पंडित नेहरूंकडून असा निरोप आलेला होता की या स्वागताध्यक्षाच्या भाषणामध्ये स्वामीजींनी भाषिक प्रांतांची मागणी करू नये. पण पंडित नेहरूंच्या उपस्थितीमध्ये स्वामीजींनी स्वतंत्र भाषावार प्रांतांची मागणी केलेली होती. हे ऐकताना पंडित नेहरूंचा चेहरा लाल बुंद झालेला होता. परंतु पंडित नेहरू हे लोकशाहीवादी होते, त्यांची वैयक्तिक मते काहीही असली तरी ते जनतेच्या सोबत जाणारे होते. आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये मुंबईसह महाराष्ट्र असावा का द्विभाषिक महाराष्ट्र असावा, याबद्दल न्यायमूर्ती फाजल अली कमिशन, अनेक कमिशननी जो अहवाल दिले, या अहवालामध्ये स्वामीजींची भूमिका अतिशय महत्वाची होती. या सगळ्या काळामध्ये स्वामीजी लोकसभेमध्ये होते. 2 टर्म ते लोकसभेमध्ये होते. त्यांच्या इच्छेने नव्हते, पंडित नेहरूंच्या इच्छेने होते. पंडित नेहरूंनी त्यांना विनंती केली होती की तुम्ही लोकसभेमध्ये या, तुम्ही उभं राहा. आणि स्वामीजी सुद्धा 2 वेळा ते याच्यासाठी लोकसभेमध्ये होते की जेव्हापर्यंत माझा मराठवाडा महाराष्ट्रामध्ये विलीन होणार नाही तेव्हापर्यंत मी संसदेमध्ये माझी भूमिका मांडेन, हे स्वामीजी सांगत होते. 1960 मध्ये 14 एप्रिल रोजी ज्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राचा ठराव लोकसभेमध्ये पारित झाला, त्यावेळी पंडित नेहरू स्वतः स्वामी रामानंद तीर्थांच्या जवळ आले आणि त्यांनी सांगितलं, स्वामीजी मी हरलो, तुम्ही जिंकला. स्वामीजींच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते की ज्या गोष्टीसाठी आपण लोकसभेमध्ये आहोत, ज्या गोष्टीसाठी आपण आपल्या वरिष्ठांच्या मताच्या विरोधात जाऊन आपली भूमिका मांडली, ते मत आज खरं ठरलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र निर्माण झालेला आहे, हे त्यांना याचा अतिशय आनंद झालेला होता. स्वामी रामानंद तीर्थांनी या काळामध्ये नांदेडमध्ये नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून पीपल्स कॉलेज उभं केलं. गोरगरीब जनतेला शिक्षणाची दारं त्यांनी उघडी केली. जे काम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालय सुरू करून केलं, तेच काम स्वामीजींनी नांदेडमध्ये महाविद्यालय सुरू करून केलं. त्या काळामध्ये मराठवाडा या स्वतंत्र विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी करणारे सुद्धा स्वामीजी पहिलेच होते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठवाडा सामील होण्याच्या अगोदरपासूनच त्यांची ही भूमिका होती की मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी हैदराबादचे मुख्यमंत्री बी रामकृष्ण राव यांच्याकडे मागणी केलेली होती. याच कालखंडामध्ये नांदेडला आयुर्वेदिक महाविद्यालय आलं, परभणीला कृषी विद्यापीठ आलं आणि औरंगाबादच्या विद्यापीठाची मागणी गंभीरपणानं हैदराबाद सरकारनं आपल्या प्राधान्यक्रमावर घेतलेली होती. 1956 मध्ये त्या काळामध्ये डॉक्टर नांदापूरकर, मभी चिटणीस, गोविंदभाई श्राफ या सगळ्यांनी
औरंगाबादमध्ये विद्यापीठ दिन साजरा केलेला होता. जेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठवाडा सामील झाला तेव्हा तत्काळ नव्या विद्यापीठाची सुरुवात मराठवाड्यामध्ये झाली. त्यामुळं मराठवाड्यामध्ये विद्यापीठ निर्माण होण्याची पहिली मागणी सुद्धा स्वामीजींनी केलेली होती, हे आपण समजावून घेतलं पाहिजे. आज आपण हे पाहतो की मराठवाड्याचे रस्त्याचे प्रश्न, मराठवाड्याचे आरोग्याचे प्रश्न, मराठवाड्याचे रेल्वेचे प्रश्न, मराठवाड्याचे औद्योगिकीकरणाचे प्रश्न, मराठवाड्याचे सिंचनाचे प्रश्न हे गंभीर पासून अतिगंभीरतेकडे चाललेले आहेत. आणि आम्हाला लाज वाटते की आज औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे 17 सप्टेंबरला त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहत नाहीत, लोकप्रतिनिधी राहून ते राहत नाहीत. याची आम्हाला कोणतीही लाज वाटत नाही. म्हणजे स्वामी रामानंद तीर्थांनी ज्या जुलमी सत्तेच्या विरोधात लढा दिला त्यांचा प्रतिनिधी औरंगाबादनं निवडून दिला आणि ह्या औरंगाबादच्या जनतेची कमीत कमी आदर राखून तरी हा लोकप्रतिनिधी 17 सप्टेंबरच्या कार्यक्रमाला येत नाही. कारण यांच्या दृष्टिकोनातून अजूनही 17 सप्टेंबर हे भारतीय स्वातंत्र्याचा लढा नव्हे. आपण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की 1998 मध्ये भारतीय स्वातंत्र्य हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या स्वर्ण जयंतीच्या निमित्तानं भारत सरकारनं 17 सप्टेंबर हा दिवस स्वतंत्र दिवस म्हणून साजरा करण्याची परवानगी या हैदराबाद संस्थानामधल्या सर्व जिल्ह्यांना दिलेली होती. पण आज तो साजरा होतो केवळ मराठवाड्यामध्ये. आणि म्हणून स्वामी रामानंद तीर्थांचं स्मरण आपण सातत्यानं करत राहिलं पाहिजे. स्वामी रामानंद तीर्थांचं निधन 1972 मध्ये झालं. हैदराबादमध्ये त्यांचं निधन झालं. पण महाराष्ट्रामधून कोणताही नेता त्यांच्या अंत्यविधीला सुद्धा गेलेला नव्हता. आणि आता तर आपण काय म्हणतो आहोत की मराठवाडा मुक्ती संग्राम. हा मराठवाडा मुक्ती संग्राम नव्हता तर हा होता हैदराबाद मुक्ती संग्राम. हा शब्द आपण कधीही विसरता कामा नये. कारण ही लढाई केवळ मराठवाड्याची लढाई नव्हती तर ही पूर्ण हैदराबाद संस्थानाची लढाई होती. आणि म्हणून स्वामी रामानंद तीर्थांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी स्वामी रामानंद तीर्थ हे आपलं आयुष्य, तरुणपणामध्ये त्यांनी संन्यास घेतला, आयुष्यभर ते संन्यासी राहिले. एक छदाम त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कोणासाठी कमावला नाही. अत्यंत विरक्त अशा पद्धतीचं जीवन त्यांनी व्यतीत केलं. ते 2 वेळा लोकसभेचे खासदार राहिलेले आहेत. पीपल्स कॉलेज सारख्या ठिकाणी भारतभरातून उत्कृष्ट प्राध्यापक यावेत याच्यासाठी डॉक्टर सुरेंद्र बारलिंगे, स. रा. गाडगीळ, डॉक्टर केरम शिरवाडकर ही अशी अनेक मंडळी, त्या मंडळींना त्यांनी विनंती करून आपल्या महाविद्यालयामध्ये आणलेलं होतं. आणि म्हणून स्वामीजींचं स्मरण आपण अनेक अर्थानं केलं पाहिजे. अर्थातच मी हे जे बोलतो आहे हे परिपूर्ण आहे असं नव्हे. स्वामीजींच्या अनेक विषयांच्या बद्दल संशोधन करता येण्यासारखं आहे. स्वामीजी आणि पंडित नेहरूंचे संबंध, स्वामीजी आणि महात्मा गांधींचे संबंध, स्वामीजी आणि सरदार पटेलांचे संबंध, स्वामीजी आणि शास्त्रींचे संबंध हे माझ्या छोट्याशा या व्याख्यानामधून हे सगळं सांगणं अशक्य आहे. पण याचं संशोधन आपण केलं पाहिजे, त्याबद्दल आपण बोललं पाहिजे. आणि मराठवाड्याचे प्रश्न जर आपण बोललो नाही तर कोणीही बोलणार नाही. पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या विकासासाठी पुढाकार घेणार नाही. पश्चिम महाराष्ट्रानं मराठवाड्याच्या जन्मापासून आजपर्यंत या 60-70 वर्षामध्ये केवळ अन्याय आणि अन्यायच करत आलेला आहे. आता परवा MBBSच्या जागा ज्या 70-30ची भानगड होती, त्या 70-30च्या भानगडीमध्ये आता त्यांनी ती 70-30चं जे प्रमाण आहे ते प्रमाण बंद केलं. मला असं म्हणायचं आहे की या 60 वर्षामध्ये जी मराठवाड्याची पोरं या सगळ्या संधीपासून वंचित राहिलेली आहेत त्याला कोण जबाबदार आहे, याला आपण प्रश्न विचारायला पाहिजे. आणि म्हणून स्वामी रामानंद तीर्थांचं स्मरण हे केवळ मराठवाड्याची जबाबदारी नाही, ती महाराष्ट्राची जबाबदारी आहे.
मराठवाडा महाराष्ट्रामध्ये असण्याचं एकमेव व शेवटचं अंतिम कारण जर काही असेल तर ते स्वामी रामानंद तीर्थ होते. आणि म्हणून त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मला त्यांच्याबद्दल काही बोलता आलं. हे परिपूर्ण असेल असं नव्हे, पण आपण त्यांचं चिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून मी तुमच्या समोर काही माझे विचार मांडण्याचा प्रयत्न केला. आपण सगळेजण स्वामीजींचे नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेलं चरित्र आहे, डॉक्टर पी.जी. जोशी यांनी लिहिलेले चरित्र आहे, ताराबाई परांजपे यांनी लिहिलेले चरित्र आहे. हे चरित्र आपण वाचू शकतो. त्यांनी लिहिलेली स्वतःच्या त्यांच्या आठवणी आहेत. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये विजनरी नावाचं एक पुस्तक काढलेलं आहे, ते पुस्तक आपण वाचू शकतो. आणि या माध्यमातून स्वामी रामानंद तीर्थांना समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. स्वामी रामानंद तीर्थ यांचे कपडे जरी भगवे असले तरी त्यांचं मन, त्यांचं अंतःकरण, अंतर्बाह्य ते दलितांचे, वंचितांचे, पीडितांचे, सामान्यांचा विचार करणारे एक संन्यासी होते. या दृष्टिकोनातून आपण त्यांचा विचार केला पाहिजे. एवढं सांगून मी माझं हे वक्तव्य थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.